पैसे काढा आली होती मी, म्हणजे लाडक्या बहिणीची योजना तर 1,500 रुपये आली होती, तर मी काढायला आले, काढले. आता मी बँकेत चालली, म्हणजे माझं पुस्तक चेक करण्यासाठी. ना बाई इकडं बघा, इथं सिग्नल आहे. आता इथं झाली ट्रॅफिक. आता मी इथून निघणार आहे तिकडं नपा. आता मला बिग बाजारला नाही, इथं म्हणजे बिग बाजाराहून जाणं आहे. बिग बाजाराहून म्हणजे इथं ट्रॅफिक झाली. नाही का, आता ट्रॅफिक खाली आता झाले आले म्हणून. तर आता बिग बाजाराहून तिथं जाणार आहे कुलकर्णी गार्डन. तर आमच्या घरचे म्हणा की यान जाय, आपलं रिक्षानं जाय. रिक्षानं नाही जाता कना आपलं बँक काय बंद होत नाही, पोस्ट तरी बंद होतं, तरी मी विद्याविकासहून पायी आली. इकडं यातच नाही, इकडं म्हणजे राहत नाही, विद्याविकासला जास्त ऑटो राहतात. तर तिकडून आले मी. आता कसं म्हटलं चला बाबा, आता काय बँक बंद होत नाही. नपा इकडं दुकान आहे, इथं नाही का, गाडी उभी राहिली. मग म्हणलं चला जाऊ, म्हणलं पायी. आता इथून बिग बाजारवाल्यांना की पुढे कुलकर्णी गार्डनच्या पुढे बँकच आहे. मग त्या बँकेत जाते, पुस्तक चेक करते. नंतर मी काही जेवण केलं नाही. त्या घरचे म्हणले होते की जेवण जाय म्हणून. आता ही माझी मुलगी रमा आहे. रमा म्हणजे लांब आहे बघा, नगर आहे, तिथं राहते. मी तिथून म्हणे तुला म्हणायचं की डब्बा आण म्हणून. आता कशाला कोणाला सतवायचं, आपण कशासाठी आलो, आपण आपल्या पोटासाठी आलो, मग कशात सतवायचं कोणाला म्हणून ते काय मागत नाही. मी कामावरून घेते, मी जात होतो तिकडं, लगेच तिकडं काय तू मी बँकेचं पुस्तक लगेच तिथून बसलं की विद्याविकासलं मग हे केलं की दाखलं आपलं असं करते मी. ते इकडं पहा दुकान नाही इथं भरपूर आहे का. इथं नारळाचं दुकान आहे, नारळाचं दुकान आहे. काय हे नावाचं हे राहत नाही, काही घ्यायला गिळं घ्यावं आणि खावा म्हणून ते नाही. काय करा चला मग वजे कसा वाटला येडीव. किती गर्दी आहे. मी गर्दीतून ट्रॉफिक पार करून जात असतोय. 2-3 ट्रॉफिक लागतात, जात असते मी नाही का. हा बाई इथे काय आलं, आली ट्रॅफिक पार करून. आता आले मी बिग बाजारला आले रोड पार केला. इथं जाऊन जरासं माणूस बसते बँकेजवळ बसलं का आणि कसं असं ते म्हणण्यासाठी नको. बाई इथे येऊन बसत असते तर देव हे बाई इथे येऊन बसत असते मी. इथं मॉल आहे,
जी नाही ती वस्तू इथं भेटते, नाही का? जी नाही ती वस्तू इथं भेटते. मॉल आहे, मोठा मॉल. काय करावं मग, हे पॉवर मॉल आहे त्यांनी. स्वयंपाक बनवला घरी, पण उशीर होण्याला लागला. म्हणजे पोस्टात खातं खोललेलं, तर पोस्ट मग ते कसं टाईम आले बरोबर बंद होते, म्हणून त्याच्यामुळे मी आले. तर तिकडं पण पोस्ट असलं तर मला तिकडं काढून घेत केला, कशाला येता म्हणत असे मला चालते का कुठे पण? म्हणे हां कुठे पण चालते, आता तिकडंच बघावं लागेल, इकडं लांब होते ना. तर हे आता इथं आम्ही उतरत असतो. आता असं समोर जाणार आहे. असं सरळ जायचं, पुढे बँक लागती, म्हणजे खूप लांब आहे बघा अजून. हा बाई दुकान आलं, काही काही इथं आलं दुकान. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला गर्दीचा? सांगा, कमेंट करा, लाईक करा. माझ्या बहीण भावांनो, मुलींनो, मुलांनो, बाई इकडं दुकान आहे. तर मी 5 किलो, आता 4 किलोमीटर म्हणजे आमची इकडे मेळशी गोगसावंगी आमच्या इकडे एवढं बी पाय त्याच्या पक्षात इथं गेले ना, त्याच्या पक्षाही जास्त. म्हणजे मी इरळ इतकी आमच्याकडे इरळ गाव आहे, तिथपर्यंत आहे लांब. पाय जायचं तेवढ्या लांब आहे. आमच्या गाव गोगसावंगी तर इरळ एवढं लांब. मग परत तरी आमच्या घरचे म्हणले की तू रिक्षाने जाय. म्हणलं काय रिक्षावाले का नाही, उलुसा असलं ना तरी 20, लय मोठं असलं ना तरी 20. मग त्याच्यामुळं का नाही वाटलं चला पाय जायला फायदा आहे. केळं भेटले कुठं तर खाईन, मी उपाशीच आलेली. पण ती मुलगी लांब राहते, त्याच्यामुळं मी म्हणलं जाऊ द्या, आपण काय त्याच्या आसनात चाललो आहे का, पैसा काढायला का आसनात चाललो का आपण. त्याच्यामुळे म्हणलं नको, ती तरी कामात राहते, कामाला जाते तर आपला त्रास नको वाटते. मग आता काय बँक शोधायची लगेच, तिथून बसल्या की घरी. रिक्षा आला होता म्हणतात, म्हणते सगळं गेलं. बाबा मुलगा अंगावर येतोय का?